श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार देखील झालेला आहे. तर मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. जसा श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे, तसाच मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा उपाय तोडगे केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असते. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करून कथा उपासना केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सेवा देखील केली जाते. त्याचबरोबर आपली कुलदेवी, आपल्या कुलदेवीची सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की सेवा करावी. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच आर्थिक अडचणीपासून आपली सुटका होते. तसेच घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यसुद्धा आपल्याला मिळत राहते. माता लक्ष्मीची सेवा आपण करतो त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा नक्की करावे. कुलदेवीच्या मंत्राचा जप नक्कीच करावा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने ही एक सेवा नक्की करा. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा वार म्हणजे शुक्रवार, मंगळवारी आपल्या कुलदेवीचा उपवास करून कुलदेवीच्या मंत्राचा जप नक्की करा आणि त्या दिवशी एखाद्या सुहासिनीला तुमच्या घरी बोलवून तिला हळदी कुंकू लावून तिला पोटभर जीव घालावे. त्यानंतर तिची ओटी भरावी. तर ओटीमध्ये ब्लाऊज पीस, तांदूळ आणि तुम्ही एखादं फळ सुद्धा घेऊ शकतात. या प्रकारे तिची ओटी भरायची आहे. अशी ओटी भरल्याने आपल्या कुलदेवीची साक्षात कुलदेवीची ओटी भरल्याप्रमाणे आहे. आपण माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करत आहोत. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा. ही छोटीशी सेवा आहे, केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.